Let 1x plus 2y plus 3z is equal to p, 4x plus 5y plus 6z is equal to q, 7x plus 8y plus 9z is equal to r. This is the simultaneous linear equation. आता linear equation काय म्हणायचं त्याला? Linear equation means Degree 1, sir. linear equation means degree of unknowns काय असेल 1. आता unknowns काय x y z are the unknowns. Okay, degree of x y z is a 1. Therefore this is a linear equation. Okay, in the matrix form ax is equal to b. In the matrix form ax is equal to b, next line where a is equal to coefficient of unknowns. X is equal to unknowns. B is equal to constants. That is, next line, that is A is equal to 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. Capital X is equal to X, Y, Z. And capital B is equal to P, Q, and R. Next line also augmented matrix. Augmented matrix means combination of coefficient of unknowns and constants. That is A comma B, augmented matrix. In matrix A comma B means augmented matrix. Write down augmented matrix 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. The guys will P, Q, and R. तेव्हा समजलं इथपर्यंत कन्सिस्टन्सी मध्ये आपण लेट 1x plus 2y plus 3z is equal to p इक्वेशन घेतलं सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन इन द मॅट्रिक्स फॉर्म ax is equal to b. a means काय असेल कोएफिशियंट ऑफ अननोन्स, b x means unknowns, unknowns means x y z, and b म्हणजे काय असेल कॉन्स्टंट. and also augmented matrix means combination of coefficient of unknowns and constant. okay, complete झाले. Yes, sir. Yes. Yes, sir. Next line, in matrix form ax is equal to b. In matrix form ax is equal to b, where if b is equal to 0, that implies given equation is homogeneous or non-homogeneous? Homogeneous linear equation. And if b is not equal to 0, that implies given equation is non-homogeneous linear equation.
in matrix form Ax is equal to B. If B is equal to 0, given equation is a homogeneous linear equation. If B is not equal to 0, given equation is non-homogeneous linear equation. You completed? Yes, sir. नेक्स्ट अभी देखो, लिखो मत अभी, सिर्फ देखो क्या है कंसेप्ट देखो. और गिवन इक्वेशन है सपोज x प्लस वाई इज इक्वल टू 1, x माइनस वाई इज इक्वल टू 2. क्योंकि साइमल्टेनियस इक्वेशन है, इसके अगर हमने सॉल्व कर दिया तो x और y की आपको क्या मिलेगी, डायरेक्टली वैल्यू मिलेगी. ओके, यही वैल्यू हमें क्या करना है, निकालना है वैल्यू बाय यूजिंग मैट्रिक्स फॉर्म. एक कंसिस्टेंसी जो है ना, वो कंसेप्ट यूज करके हमें इसकी वैल्यू निकालनी है. तो x और y की वैल्यू निकालने के लिए हमें क्या करना है, फर्स्ट इसके रैंक वगैरह चेक करनी है, इसका सॉल्यूशन आता है कि नहीं वो भी देखना है. अभी x और y की वैल्यू निकालेंगे ना, यहाँ पे देखो x और y की वैल्यू क्या मिलेगी हमें. सपोज x प्लस वाई इज इक्वल टू 1 है, x माइनस वाई इज इक्वल टू 2 है. मुझे सिंप्लीफाई केलं तर काय व्हॅल्यू देवा, y कैन्सल होईल, 2x इज इक्वल टू -1 येणार नाही. सॉरी ॲडिशन घेतलं की 3, 2x इज म्हणजे x इज इक्वल टू 3/2 ही येते ना व्हॅल्यू. डायरेक्टली सॉल्व केलं तर कन्सिस्टंट यूज करून पण हे व्हॅल्यू. काही एक्झाम्पलमध्ये कसं असतं, आपल्याला x y च्या व्हॅल्यू मिळतच नाहीत, देयर इज नो सोल्युशन. मग ते काय एक्झाम्पल असतं, इनकन्सिस्टंट. कन्सिस्टन्स म्हणले की वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय झेड. कन्सिस्टन्स याचा अर्थ काय करायचं, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायचं एक्स वाय झेडच्या. एक्स वाय झेडची व्हॅल्यू जर येत असेल तर त्याला काय होणार तुम्ही, कन्सिस्टन्सी. आणि जर येत नसेल तर ते काय असेल त्यामध्ये मग इनकन्सिस्टंट. इसमें हमें क्या करना, सिंपल है. अगर हमारी वैल्यू फाइंड एक्स वाई जेड की हमें वैल्यू निकल रही है तो इसका मतलब वो क्या है, कंसिस्टेंट है. एग्जांपल कंसिस्टेंट होगा तो भी सॉल्व करेंगे हम आगे, नहीं तो नहीं सॉल्व करेंगे. अगर कंसिस्टेंट मिल रहा है तो आप एक्स वाई जेड की वैल्यू निकाल दो. अगर कंसिस्टेंट नहीं मिल रहा है, इनकंसिस्टेंट है, देयर इज नो सोल्यूशन. हमें क्या करना है, सोल्यूशन निकालने के लिए सिर्फ यूज करना है इस रूल का. आपल्याला जे कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट जे चेक करायचं ते कशासाठी चेक करायचं आहे, तर गिवन एक्झाम्पलचं आपल्याला काय करायचं, सोल्युशन फाइंड करायचं. मग ते सोल्युशन काय असेल, युनिक असेल. युनिक याचा अर्थ x इज इक्वल टू 2, y इज इक्वल टू 3, z इज इक्वल टू, सॉरी गलत हो गए, देखिए सोल्यूशन में 3 पार्ट्स है. लिखो मत कुछ, मैं लिख के दूंगा. There are 3 parts of solutions. First one is a no solution. We can't find the values of x, y, z. Therefore, there is a no solution. Second one is a unique solution. Unique solution. Unique solution means x is equal to y is equal to z is equal to k. कौन सा भी जो आंसर हो तीनों का क्या होगा, सेम ही होगा, उसे क्या कहेंगे हम, यूनिक सॉल्यूशन. और थर्ड जो वो कौन सा, इनफाइनाइट सॉल्यूशन है. इनफाइनाइट सॉल्यूशन. इनफाइनाइट सॉल्यूशन मीन्स देखो x इज इक्वल टू 2t असेल, y इज इक्वल टू 3t असेल, z इज इक्वल टू 4t असेल किंवा t स्क्वेअर असेल. देयर इज इनफाइनाइटली मेनी सॉल्यूशंस. क्यों इनफाइनाइटली मेनी सॉल्यूशन, अगर आप t इज इक्वल टू वैल्यू पुट करेंगे तो x y z की वैल्यू अलग आएगी, 2 पुट करेंगे तो अलग आएगी, 3 पुट करेंगे तो अलग आएगी. इसका मतलब इनफाइनाइटली मेनी सॉल्यूशंस. अगर समजते हैं सॉल्यूशंस काय असतात, फर्स्ट सॉल्यूशन काय, नो सॉल्यूशन. सेकंड वन युनिक सोल्युशन, याचा अर्थ काय असेल, एक्स वाय जेडच्या किमती सेम असतील. आणि इन्फायनाइटली मेनी सोल्युशन्स म्हणजे ज्यामध्ये एक पॅरामीटर असेल, म्हणजे एका डिफरंट व्हॅल्यू येणार, एक्स वाय जेडच्या अनेक व्हॅल्यू शकतात. तर ते आपल्याला चेक करायचं आहे. मग हे कधी पॉसिबल आहे, नो सोल्युशन मीन्स देयर इज इनकन्सिस्टंट. गिवन एक्झाम्पल हॅज अ इनकन्सिस्टंट. and if the we have to find the values of x y z as a unique solution or infinitely many solution, then the given system has consistent. ओके, कन्सिस्टंट इनकन्सिस्टंट समजला कन्सेप्ट काय तो. कन्सिस्टंट म्हणलं की एक्स वाय जेडची आपण व्हॅल्यू फाइंड करू शकतो, सिंपल. इनकन्सिस्टंट मीन्स देयर इज नो सोल्युशन. ओके, नेक्स्ट लाइन बघा, अगोदर नंतर लिहून घेऊया. ax is equal to b, non homogeneous
linear equation with the comma in b is not equal to 0. There is two types. First is inconsistent. Second, consistent. Okay, inconsistent only castle. Rank of A is less than rank of A comma B means augmented matrix. Rank of A is less than rank of A by B. म्हणजेच काय करतोय आपण याच्यामध्ये we have to find the value, rank of augmented matrix. Augmented matrix means A comma B. इसके हमें रैंक फाइंड करने सिंपल. ओके, रैंक फाइंड करने के बाद चेक करो ए की रैंक चेक करो और रैंक ऑफ ए बाय बी चेक करो. अगर रैंक ए इज लेस देन रैंक ऑफ ए बाय बी, then given solution is the given system is inconsistent. If the given system is inconsistent, they have no solution. They have no solution. They have no solution. Okay, concept first. If the rank of A is less than rank of A by B, then the given system is inconsistent. उल्टे घेऊया आपण एक मिनिट. If rank of A is less than rank of A by B, the system has inconsistent. Next आला काय, they have no solution. They have no solution. और second point काय असेल, if rank of A is equal to rank of A comma B किंवा A by B असं पण चालेल. Rank of A by B. This is augmented matrix. Rank of A by B. Then काय असेल, the system has consistent. But there is a two solutions. अगर सिस्टम कंसिस्टेंट आ रहे तो उसमें दो सॉल्यूशंस होंगे. फर्स्ट क्या होगा देखो, R इज इक्वल टू n. R is equal to n. They has unique solution. They has unique solution. Unique solution. They has unique solution. R is equal to n means क्या है, rank of A is equal to number of unknowns. R is equal to rank आणि n is equal काय असेल, unknowns. Unknowns means काय असेल, x y z. Okay. Next, R is less than n. Rank of A is less than number of unknowns. Rank of A is less than number of unknowns. They has infinitely many solutions.
infinitely many solutions. Next line, that is r minus n is equal to न्यू पॅरामीटर. मग एक्झाम्पल मध्ये तुम्हाला आर घेतलेलं होतं ते काय असेल, पॅरामीटर असेल, न्यू पॅरामीटर. राईट डाऊन दिस. म्हणजे एक्झाम्पल घेतलं की अजून प्रॅक्टिस होईल, तुम्ही त्यावेळेस समजेल कम्प्लीट आहे. राईट डाऊन स्टेप बाय स्टेप. We have to use echelon form. We have to use echelon form for finding the solutions. For finding the solutions. In bracket, test the consistency. In bracket, test the consistency. Second note, we know that the rank of a matrix, in echelon form is equal to the number of rows. Echelon form is equal to the number of rows containing non-zero elements. Next line example here. Question first. Write down question. Test the consistency. Question. Test the consistency. Test the consistency. Next line example. Show that the equation x plus y is equal to 1, second equation 2x plus 3y is equal to 1, five x minus y is equal to 11, 5x minus y is equal to 11 are consistent and solve them. A question काय सांगितलंय? We have to show that the given equation is a consistent. Consistent means काय असलं? Rank of A is equal to rank of, इथे concept आहे हा. Rank of A is equal to rank of A by B. Equal यायला पाहिजे. Okay. Then solve means we have to find the values of x, y, only x, y, because here is only two unknowns, x and y. Okay. एक एक्झाम्पल बघा कसं सॉल्व करायचं, बाकीचे परत तुम्ही सॉल्व करा.
बाय एक्झाम्पल फर्स्ट काय करायचं कन्वर्ट गिवन एक्झाम्पल स्टेप बाय स्टेप जावा फर्स्ट स्टेप काय असेल कन्वर्ट गिवन इक्वेशन इन ax is equal to b form let matrix form ax is equal to b where a is equal to coefficient of unknowns काय काय coefficients आहे बघा तो मॅट्रिक्स तयार करा 1 1 2 3 5 minus 1 x is equal to unknowns किती आहे तो x y constant किती आहे 3 1 1 11 नेक्स्ट टाइम काय असेल कन्सिडर augmented matrix म्हणजेच a by b 1 2 5 1 3 minus 1 1 1 11 the augmented matrix means a by b बस समजलं गिवन सिस्टम ऑफ इक्वेशंस कन्वर्ट करायचे हे कन्वर्ट करता यायला पाहिजे इन मॅट्रिक्स फॉर्म ax is equal to b मग काय केलं मी फर्स्ट रो मध्ये फर्स्ट कॉलम मध्ये कोएफिशिएंट ऑफ x जेवढे x चे कोएफिशिएंट आहे तेवढे फर्स्ट कॉलम मध्ये कोएफिशिएंट ऑफ y इन सेकंड कॉलम and if the in equation we have to in the equation if z is present then write down third column okay here only two unknowns is there x y only okay next find the rank of a by b by using the echelon form आता आपल्या याच्यामध्ये काय करायचं echelon form यूज करून काय करायचं रँक फाइंड करायचं echelon form म्हणजे काय करायचं how to find echelon form the given matrix Upper triangular matrix. upper triangular matrix below this diagonal element we have to make this all elements to zero हमें क्या Zero. करना यूज करके ये सब एलिमेंट जीरो करने ओके तो स्टेप बाय स्टेप जाओ सॉल्व करो स्टेप बाय स्टेप first make a11 is equal to 1 here is a11 is equal to 1 no need to make a11 is equal to 1 okay directly we have to make these two values equal to 0 आपले दोन व्हॅल्यू डायरेक्ट 0 करता येतात ते 0 करा कारण a11 is equal to 1 आहेच r2 minus 2r1 r3 minus 5r1 equivalence to 1 1 1 0 0 okay 3 minus 2 1 1 minus 2 minus 1 minus 1 minus 5 minus 6 next 11 minus 5 6 the next काय असेल the 822 is equal to 1 and add solve करें by using row transformation r3 plus 6 r1 r2 sorry कॉलम ट्रान्सफरच राहील सर वरचा नाही नॉर्मल फॉर्म आहे हा इक्लॉन फॉर्म मध्ये ओनली रो ट्रान्सफॉर्मेशन rank is 2 हा ओके 0 1 minus 1 असेल 0 0 0 चेक करा नॉन जीरो रोज कितने हैं इसमें नॉन जीरो रोज चेक करो सिर्फ दो ही नॉन जीरो रोज है ओके देयरफॉर रैंक ऑफ ए इज इक्वल काय था 2 and rank of a by b is equal काय था also 2 rank of a म्हणजे काय असेल याच्यामध्ये दोन रँक असतील how to identify this हा एक आहे 1 सेक फर्स्ट रो सॉरी 3/2 चा ए है ना 3/2 इतना 3/2 चेक करा इसमें 3/2 चेक कर दो यहाँ पे देखो ए क्या है रैंक ऑफ ए है रैंक ऑफ ए और जो टोटल है वो कितना है रैंक ऑफ ए बाय एग्रीमेंटेड मैट्रिक्स बात समजते हैं एकावरच काय करा दोन्ही रँक फाइंड करायच्या एका यूज करतो आप और रँक फाइंड कर दो दोनों की ओके
ये 3/2 का क्या है? मैट्रिक्स ए है, तो इसमें मैट्रिक्स ए की रैंक यहाँ भी चेक करो 3/2 में कितने आ रही है, उसमें 2 आ रही है। ओके, और रैंक ऑफ ए बाय बी कितना आ रहा है? 2। देयरफॉर नेक्स्ट लाइन, रैंक ऑफ ए इज इक्वल टू रैंक ऑफ ए बाय बी। रैंक ऑफ ए इज इक्वल टू रैंक ऑफ ए बाय बी। देयरफॉर द सिस्टम हैज consist अननोन्स किती आहेत याच्यामध्ये? रँक ऑफ ए इज इक्वल टू 2 इज इक्वल टू काय असेल? नंबर ऑफ अननोन्स. नंबर ऑफ अननोन्स. नंबर ऑफ अननोन्स किती आहेत ब्रॅकेट मध्ये? काय करा? 2 घ्या. तर नंबर ऑफ अननोन्स किती आहेत? 2 आहेत. एक्स and y only. Therefore system has they has किती सोल्युशन असतात? They has unique solution. Rank of A is equal to number of unknowns आलं ना? Unique solution. ते सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं. Therefore याला इक्वेशन नंबर काय करा? 1 द्या. इक्वेशन 1 becomes, आता इक्वेशन कसं तयार करायचं? मल्टिप्लाय बाय दिस कॉलम फर्स्ट x and सेकंड y, मीन्स x प्लस y इज इक्वल टू 1. 0 इंटू x म्हणजे काय येणार? 0 प्लस y इज इक्वल टू -1. देयरफॉर y इज इक्वल टू -1 and x इज इक्वल टू काय ते? -1. कारण युनिक सोल्युशन आहे ना, इथे युनिक सोल्युशन आहे अर्थ a ला पाहिजे.